सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. तर आपण ए सी मशीन परफॉर्मन्स हा सब्जेक्ट शिकत आहोत, जो आपल्याला डिप्लोमा के स्कीममध्ये फेस करायला लागतो. त्यामधला आपलं युनिट नंबर 2 चालू आहे, स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. सो यामधला आपल्याला आज टॉपिक शिकायचा आहे स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर, किंवा त्याला आपण म्हणतो प्रायमरी रेझिस्टन्स स्टार्टर, आणि सेकंड वन इज द रोटर रेझिस्टन्स स्टार्टर. तर चला बघूयात आपण. सो पहिला टॉपिक आहे आपला प्रायमरी रेझिस्टन्स स्टार्टर. यामध्ये फर्स्ट तुम्हाला अशी एक डायग्राम ड्रॉ करायला लागते, ज्यामध्ये एक स्टेटर वाइंडिंग दाखवायला लागते जी स्टार कनेक्टेड असेल, आणि एक रोटर दाखवायला लागतो. आणि या स्टेटर वाइंडिंगच्या पर फेजमध्ये रेझिस्टन्सेस ॲड करायला लागतात, ज्यांना आपण म्हणतो स्टार्टिंग रेझिस्टन्स. सो हे वर्क कसं करतं बेसिकली, पहिले तर आपल्याला 3 फेज सप्लाय हा कनेक्ट करायला लागतो. त्यानंतर जे मेन स्विच असतं आपलं, ते आपण क्लोज करतो. मेन स्विच क्लोज केल्यानंतर हे जे रेझिस्टन्सेस असतात ते स्टेटर वाइंडिंगमध्ये फुल्ली अटॅच असतात. जशी जशी मोटर स्पीड गेन करते तसे तसे हे जे स्टेटर रेझिस्टन्सेस असतात स्टार्टिंगचे, ते ग्रॅज्युअली कट आऊट होत जातात, आणि नंतर मोटरला तिच्या फुल स्पीडवर रन करण्यासाठी ॲलो केलं जातं. हा झाला एक ओव्हरव्ह्यू आपला. सो हेच आपण एक्सप्लेनेशनमध्ये कसं लिहायचं ते बघूयात. सो स्टार्ट. A primary resistance starter, stator resistance starter, is the starting method used for the 3 phase induction motor to reduce the high starting current in the starter. External resistances are connected in series with the stator winding during the starting. प्रायमरी रेझिस्टन्स स्टार्टर, किंवा त्यालाच म्हटलं जातं स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर, ही एक स्टार्टिंग मेथड आहे जी 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये यूज केली जाते हाय स्टार्टिंग करंटला रिड्यूस करण्यासाठी. या स्टार्टरमध्ये एक्सटर्नल रेझिस्टन्सेस जे असतात ते स्टेटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेले जातात ड्युरिंग द स्टार्टिंग. When the main switch is turned on, the 3 phase supply is given to the motor through this resistor. मेन स्विच जेव्हा टर्न ऑन केलं जातं तेव्हा 3 फेज सप्लाय हा या रेझिस्टन्समधून मोटरला दिला जातो. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द रेझिस्टन्स, सम व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेझिस्टर्स, सो द मोटर रिसिव्स रेड्यूस व्होल्टेज. सर्किटमध्ये रेझिस्टन्सेस प्रेझेंट असल्यामुळे त्या रेझिस्टर्समध्ये एक व्होल्टेज ड्रॉप होतो, आणि व्होल्टेज ड्रॉप झाल्यामुळे मोटरला रिड्यूस व्होल्टेज हे ॲप्लाय केलं जातं. ॲज अ रिझल्ट द स्टार्टिंग करंट इज लिमिटेड अँड द मोटर स्टार्ट स्मूथली. ॲज द मोटर गेन स्पीड, रेझिस्टन्सेस आर ग्रॅज्युअली कट आउट ऑर बायपास, allowing full supply voltage to reach the stator winding. तर रिझल्टमध्ये आपल्याला काय भेटतं की स्टार्टिंग करंट जो असतो तो लिमिट केला जातो, आणि मोटर ही स्मूथली स्टार्ट केली जाते. मोटर जशी जशी तिचा स्पीड गेन करते तसे हे रेझिस्टन्सेस कट आउट होतात किंवा बायपास केले जातात, आणि सप्लाय व्होल्टेज हा स्टेटर वाइंडिंगला दिला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे, आफ्टर रिमूव्हिंग दिस रेझिस्टन्सेस द मोटर रन्स ॲट इट्स नॉर्मल रेटेड स्पीड. दिस स्टार्टर इज सिम्पल इन कन्स्ट्रक्शन अँड इफेक्टिव्हली रिड्यूस द स्टार्टिंग करंट. हे रेझिस्टन्सेस रिमूव्ह केल्यानंतर मोटर तिच्या रेटेड स्पीडला फिरते, आणि हे स्टार्टर हे सिम्पल आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, त्यामुळे स्टार्टिंग करंट हा इफेक्टिव्हली रिड्यूस केला जातो. बट इट कॉजेस पॉवर लॉस इन द रेझिस्टर्स ॲज हीट
मेकिंग इट लेस इफिशियंट फॉर कंटिन्युअस यूज. या मेथडमध्ये रेजिस्टर्समध्ये पॉवर लॉस हा हीटच्या फॉर्ममध्ये होतो, त्यामुळे कंटिन्युअस यूजसाठी ही मोटर ही लेस इफेक्टिव्ह मानली जाते. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला रोटर रेझिस्टन्स स्टार्टर. रोटर रेझिस्टन्स स्टार्टर एक्सप्लेन करा असा काही क्वेश्चन तुम्हाला जर का आला तर तुम्हाला सगळ्यात आधी ही डायग्राम काढायला लागते. यामध्ये स्टेटर आणि रोटर यांच्या दोघं वाइंडिंग या स्टार कनेक्टेड असतात. स्टेटर वाइंडिंगला इथून RYB सप्लाय दिला जातो 3 फेजचा, आणि रोटर वाइंडिंग स्टार कनेक्टेड असल्यामुळे तिचे जे 3 टर्मिनल निघतात ते स्लिप रिंग्सला अटॅच केले जातात, आणि स्लिप रिंग अँड ब्रशेसच्या अरेंजमेंट थ्रू इथं एक्सटर्नली आपले रोटर रेझिस्टन्सेस जे असतात ते कनेक्ट केले जातात. सेम प्रोसिजर आहे, फक्त तिथं जे स्टेटरमध्ये होत होतं ते इथं रोटरमध्ये होणार. सो एक्सटर्नल रेझिस्टन्सेस स्लिप रिंग अँड ब्रशेस थ्रू इथं कनेक्ट केले जातात. स्टार्टिंगच्या टायमाला फुल रेझिस्टन्स हा सर्किटमध्ये ऑफर केला जातो, आणि नंतर जशीच मोटर तिची स्पीड गेन करते त्यानुसार हे रेझिस्टन्सेस ग्रॅज्युअली डिक्रीज केले जातात. हे ॲटोमॅटिकली पण होऊ शकतं, आणि आपण याला मॅन्युअली रोटरी स्विचने हे रेझिस्टन्स स्टेपमध्ये डिक्रीज करू शकतो. हा झाला एक आपला ओव्हरव्ह्यू या रोटर रेझिस्टन्स स्टार्टरचा. तर याला रिटर्न फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं ते आपण बघूयात. याच्या एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हटलं जातं तर फर्स्ट पॉईंट आहे आपला, द एक्सटर्नल रेझिस्टन्सेस इन द फॉर्म ऑफ रेओस्टॅट इज यूज टू लिमिट द रोटर करंट विच कॉन्सिक्वेंटली रिड्युसेस द करंट ड्रॉन बाय मोटर फ्रॉम द सप्लाय. म्हणजे यामध्ये म्हटलं काय आहे की एक्सटर्नल रेझिस्टन्सेस हे रेओस्टॅटच्या फॉर्ममध्ये रोटर सर्किटमध्ये इन्सर्ट केले जातात टू लिमिट द रोटर करंट, ज्यामुळे सप्लायपासून मोटर ही कमी करंट ड्रॉ करते. इट इज कनेक्शन इन द फॉर्मॅट ऑफ द 3 फेज स्टार कनेक्टेड. या ज्या 2 वाइंडिंग्स असतात या स्टार कनेक्टेड असतात. The addition of the rheostat external resistances is done through the slip ring and brushes assembly. ॲडिशनल रेझिस्टन्स जे असतात त्यालाच आपण रेओस्टॅट म्हणतो. एक्सटर्नल रेझिस्टन्सेस ते आपण ब्रशेस आणि स्लिप रिंगच्या असेंब्लीमधून इथं ॲड केलेले असतात. फोर्थ पॉईंट आहे आपला, इनिशियली मॅक्झिमम रेझिस्टन्स विल बी प्रेझेंट इन द सर्किट. ॲज द रोटर स्पीड इन्क्रीजेस इट ब्रेक्स द रेझिस्टन्स गेट डिक्रीजेस. दिस मे बी ॲटोमॅटिकली ऑर बाय युजिंग द रोटरी स्विच. इनिशियली मॅक्झिमम रेझिस्टन्स हा जो असतो तो सर्किटमध्ये प्रेझेंट असतो रोटरच्या. जसा जसा रोटरचा स्पीड इन्क्रीज होत जातो तसे हे रेझिस्टन्सेस ब्रेक होत जातात आणि ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातात. हे ऑटोमॅटिकली होऊ शकतं किंवा रोटरी स्विचने मॅन्युअली होऊ शकतं. दिस स्टार्टर इज सुटेबल फॉर द स्मॉल रेटिंग ऑफ द मोटर दॅट इज 7.5 किलोवॅट, also used up to 5 HP स्लिप रिंग इंडक्शन मोटर. हे जे स्टार्टर आहे ते स्मॉल रेटिंगच्या मोटर्ससाठी यूज केलं जातं, जसं की 7.5 किलोवॅट मोटर. आणि हे जे स्टार्टर आहे हे 5 HP पेक्षा कमी रेटिंग असलेल्या स्लिप रिंग इंडक्शन मोटर्ससाठी सुद्धा यूज केलं जातं. सो थँक्यू फ्रेंड्स. जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून की आपली
नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पडेल तेव्हा तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमच्या फ्रेंड्सच्याही कन्सेप्ट क्लिअर होतील. सो थँक्यू.